यांनी रिबन कटिंग करून आज आपलं हे भव्य मालाबार गोल्डन डायमंड्स शोरूम लोगो दिसू देत आम्हाला लोगो. येस रेडी. आपण जोरदार टाळ्या वाजवत आपल्या प्रमुख पाहुण्यांसाठी आणि त्यांच्या हस्ते आपण आजचं मालाबार गोल्डन डायमंड्स कोथरूड शोरूमचं उद्घाटन तिथे केलेलं आहे. त्यांना विनंती करत आहे दीप प्रज्वलन आपले आजचे प्रमुख पाहुणे थोडंसं गर्दी कमी करायची. फोटोग्राफर्सला प्लीज स्कोप द्यायचा आहे. माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करणार आहोत. माननीय श्रीमती माधुरी मिसाळ मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर अर्बन डेव्हलपमेंट, माननीय स्मिताताई पाटील उद्योजक, आपण आता नवीन शोरूम ओपन झालेलं आहे. तर आपण पुणेकरांना आपण डिझाईन्स आणि त्यांना न्यू कलेक्शन देणार आहे. जसं आता आम्ही सांगितलं की इरा आणि प्रेशा आमचे अनकट डायमंड्स आणि नवग्रहाचे डिझाईन्स आहेत ते आम्ही खूप युनिक डिझाईन देणार आहेत. बिकॉज त्यात आम्ही खूप लाईट रेंजपासून स्टार्ट केलेले आहेत आणि हाय रेंजपर्यंत आम्ही ठेवलेले आहेत. सो तुम्हाला फॅन्सी डिझाईन पण खूप छान मिळेल. इवन टर्किश नेकलेस जे आहे ते आमचे 7 ग्रामपासून स्टार्ट आहे. तर ते पॅटर्न्स नवीन मिळेल तुम्हाला. लाईट वेट दागिने खूप चांगले मिळेल इथं आणि व्हरायटी तुम्हाला खूप भरपूर बघायला मिळेल तुम्हाला इथेही कोथरूडमध्ये. आणि तुमचा जो प्रश्न आहे सर की चोखंदळ ग्राहकांसाठी, तर आजकाल सोन्याचे भाव जे वाढत चालले आहेत, तर जनरली आपण विचार करतो की माझ्या घरी सोनं आहे तर त्याचं मी काय करू. तर जनरली मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर जुनं सोनं जेव्हा तुम्ही एक्सचेंज करता तर त्याच्यामध्ये माझं सोनं नाहीये किंवा माझ्या ब्रँडचं नाहीये तर त्याच्यामध्ये घट केली जाते. तर मलाबारचं एकच तत्व आहे, प्रॉमिस आहे की कुणाकडचंही सोनं तुम्ही घेऊन या, 22 कॅरेट प्युरिटी आहे, तर कुठलाही भाव फरक किंवा वजनात घट न घेता ते आम्ही 100% एक्सचेंज करतो. आणि ही आम्ही जसं ऑफर्स असतात की मान्सून ऑफर आली किंवा अमुक ऑफर आली, तर तसं न करता आपल्याकडे 12ही महिने तुम्ही 22 कॅरेटचा दागिना घेऊन या, 100% एक्सचेंज आहे. पुरुषांसाठी तर दागिने आहेतच आपल्याकडे. त्याचबरोबर मलाबारचं जे ओव्हरऑल जर्नी राहिलेली आहे त्याबद्दल सांगू इच्छितो की जसं 1991 मध्ये आपण फर्स्ट स्टोर लॉन्च केलं, तर आता पुण्यामध्ये हे 90 शोरूम आणि जवळपास 13 देशांमध्ये 400 पेक्षा जास्त शोरूम आतापर्यंत आपण झालेत. आणि त्याचमुळे जी ग्राहकाची नेहमी पसंती ठरली आहे मलाबारकडे एक 1 गोल्ड रेट म्हणजे 1 इंडिया 1 गोल्ड रेट शिवाय आपण इन्शुरन्स फ्री देतो. शिवाय आपल्याकडे 0% मेकिंग चार्जेसमध्ये दागिने खरेदी करण्याचा सुद्धा तुम्ही पुढच्या वर्षी जे काही सेव्हिंग प्लॅन आहेत ते सुद्धा आहेत. त्याचबरोबर जसं आपण म्हणतोय की सोन्याची शुद्धता कशी ओळखावी, जेव्हा सोन्याची शुद्धताबद्दल कोणाला माहिती नव्हती त्यावेळेसपासून मलाबारने आपलं कॅरेट मीटर मशीन म्हणून एक मशीन आहे, त्याच्याद्वारे सोन्याची जी शुद्धता आहे ती शुद्धता आपण चेक करू शकतो. आणि तो विश्वास नेहमीच ग्राहकांसमोर दाखवला आहे. त्याचमुळे आत्तापर्यंत ओव्हरऑल मलाबारची जी जर्नी आहे आणि जो काही ट्रस्ट आहे तो बिल्ड केलेला आहे. कारण ते कॅरेट मीटर मशीनमध्ये तुमची जी काही सोन्याची शुद्धता आहे ते दाखवलं जातो आणि नेहमीच ग्राहकाचा त्याच्यामुळे ट्रस्ट आहे. आणि आत्तापर्यंत जी जर्नी राहिली त्याचमुळे मलाबार हे पसंतीचं ज्वेलर्स म्हणून आहे. ओव्हरऑल मलाबार हे CSR बद्दल सांगायचं म्हटलं तर आत्ताच रिसेंटली 4 ते 5 दिवसापूर्वी आपण जवळपास फूड डोनेट करतो. ऑलमोस्ट नाही म्हटलं तरी पुण्यामध्ये 2500+ डेली बेसिसला आपण वेगवेगळ्या स्कूल असेल तिथे आपण हॉस्पिटल असेल तिथं स्कूलचं काही आपलं याचं असेल काय म्हणतो आपण त्याला जे आहे मुलींना शिष्यवृत्ती दिली जाते. मागच्या वर्षीची जी शिष्यवृत्ती दिली आम्ही डिसेंबरमध्ये ती 494 मुलींना दिलेली आहे 41 लाख. काय होतं ना सर की आता कोथरूडचे जे आहेत कस्टमर्स आजकाल असं झालंय की माझ्या शेजारी जे दुकान आहे मी तिथे जाईल. लक्ष्मी रोड तर सगळ्यांसाठी आहेच आहे, परंतु ज्यांना हे करायचं आहे की जवळ माझ्या आहे तिथे जायचंय त्यांच्यासाठी हे आहे. म्हणजे आणि आता जर तुम्ही बघितलं तर मलाबार जे आहे प्रत्येक एरियामध्ये आहे. सिंहगड आहे, हडपसर आहे, फिनिक्स आहे. आणि नवीन एक सांगू शकेल की नवीन शोरूम आणलं म्हणजे की समजा आता लक्ष्मी रोड जर माझा ऑलरेडी 100 CR बिझनेस करत असेल, कोथरूड येऊन जर माझा बिझनेस जर तेवढाच होणार असेल तर कोथरूड येऊन अजून आमचे जे काही मलाबारचे स्टोर आहेत
तर कुठलाही स्टोअर आणलं तर एक्झिस्टिंग स्टोअरचा कुठलाही सेल जर डिग्रोथ मध्ये नाहीये आणि नवीन शोरूम आणल्यानंतर ते शोरूमचा सुद्धा ग्रोथ होत असेल तर ऑब्व्हियसली नवीन ब्रँडच्या ग्राहकांसाठी आणणं हे मलाबारचं काम आहे. आणि इथून पुढे जी पसंती दाखवते त्या पसंतीने आम्ही अजूनही नवीन शोरूम 2025-26 मध्ये लॉन्चिंग